सिर्फ 163 करोड़ पर एनम था, 160 करोड़। और उसी समय सचर कमेटी में यह भी कहा, टिप्पणी भी किया और सुझाव भी दिया, अगर वो 4.9 लाख प्रॉपर्टी को अगर एफिशिएंटली मैनेज करते उस समय का मार्केट रेट से, तो भी 12,000 करोड़ हर साल इनकम जनरेशन होता। तो 12,000 करोड़ होना चाहिए था, लेकिन 163 करोड़ जनरेशन हुआ है। फिर उसके बाद में हम लोगों ने आकलन किया, आज का दिन में 8.72 लाख जो प्रॉपर्टी है इतना बढ़ गया, उसका तो हम हिसाब भी नहीं लगा सकता है। और मुझे हिसाब भी लगा के आंकड़े पेश नहीं करना चाहिए, क्योंकि मार्केट का अपना अपना एक फॉर्मूला होता है। लेकिन एक कॉमन सेंस है कि अगर सचर कमेटी 4.9 लाख प्रॉपर्टी को अनुमान लगाया 12,000 करोड़ इनकम होना चाहिए, तो आज उसको आप आज के समय मार्केट रेट में हिसाब लगा करके आप अनुमान। काल लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा बिल जे आहे ते मंजूर झालं आणि त्यानंतर आज राज्यसभेमध्ये सुद्धा हे बिल जे आहे आता सादर केलं जाते। राज्यसभेमध्ये हे बिल मंजूर होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्ही साम टीव्हीवर बघू शकणार आहात। तुर्तास एक मोठी बातमी आहे ती आपण बघूयात। अमित शहा यांच्या भाषणामध्ये बीड आणि कोल्हापूरमधील मंदिरांचा उल्लेख आलाय। त्यांनी इथल्या मंदिरांवरती वक्फ बोर्डाने दावा केला असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर अमित शहा यांच्या विधानानं अनेक चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत। और मान्यवर, महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली। मान्यवर, ये सब जब जो चल रहा है, इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं, वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है, उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है। वक्फ दुरुस्ती विधेयकादरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूरमधल्या वडनगे या गावाचा उल्लेख केलाय। या गावामध्ये महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला असं शहा म्हणाले। सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट आहे। गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाकडून मंदिराच्या जागेवर दावा सांगण्यात आलेला आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेमध्ये वक्फ बोर्ड संदर्भात विधेयक मांडत असताना कोल्हापुरातल्या वडनगे गावाचा उल्लेख केला आणि या गावात असणाऱ्या जमिनी संदर्भात उल्लेख केला। स्थानिक ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यातली सत्यता काय आहे। त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली गेली ती चुकीच्या पद्धतीने पोहोचवली गेलेली आहे आणि त्यांनी जो संसदेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला आहे फॉर एक्झाम्पल म्हणून केलेला आहे। कारण जे विधेयक वक्फ बोर्डाच्या बाबतीत जे पास करायचं चाललेलं आहे, तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की कशा प्रकारे वक्फ बोर्ड प्रॉपर्टी हडप करतं, तर त्याचं एक उदाहरण वडनगे गावातलं म्हणून त्यांनी दिलेलं आहे। पण ही सत्यता नाही आहे। सिटी सर्वे नंबर मंदिराचा सिटी नंबर वेगळा आहे आणि मुस्लिम समाजाचा हा सिटी सर्वे नंबर वेगळा आहे। हा 89 हा वक्फ झालेला आहे, पण तो वक्फ झाल्यास त्याच्यावरती अपील आमचं पेंडिंग आहे। त्यामुळे हा जो त्यांनी जो मुद्दा तिथे घेतला आहे तो पूर्णतः चुकीचा त्यांनी घेतलेला आहे। त्यांना चुकीची माहिती पुरवल्यामुळे त्यांनी तो मुद्दा फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे। आम्ही जे शांतचं म्हणणं अगदी बरोबर आहे, त्यांच्याकडे पूर्ण बरोबर माहिती पोहोचलेली आहे। हे महादेव मंदिर आहे, इथं याची यात्रा भरते। हे बांधकाम वगैरे कधीच नव्हतं पूर्वी, हे बांधकाम कधीच नव्हतं याचं जे आहे ते। हे ग्रामपंचायतीची परमिशन न घेता बांधलेलं आहे। ह्याच्याशी कुठली ग्रामपंचायतीची परमिशन नाही आहे। स्वतःची जागा असली तर ग्रामपंचायतीची परमिशन लागते, ह्याच्यासाठी कोणतीही परमिशन घेतलेली नाही। या जागेसंदर्भात जर बोलायचं झालं तर सिटी सर्वे झाला त्याच्या अगोदर ही गावातली पडसर जागा अशीच नोंद होती आणि यांनी जे माझ्या मित्रांना बघायला सांगितलं की ई रजिस्टरला गावातली पडसर जागा अशी नोंद आहेत, म्हणजे त्याच्यात टाकलेलं आहे। मग पडसर जागा कोणती ही ह्या गोष्टी आहेत सगळ्या। त्यामुळे ही पहिल्यापासून ग्रामपंचायतचीच जागा आहे आणि यात्रेसाठी वापरली जाते। ही अतिक्रमण वाढत आहेत। हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी गाववाल्यांनी ते एकत्र येऊन गाव बंद ठेवलं आणि अमितजी शहांच्यापर्यंत हा विषय पोहोचला। हे असलं पवित्र संसद जिथं आहे त्या ठिकाणी अशा खोट्या बातम्या देणं हे त्यांना काय माहिती नसणार, ते काय इथे येऊन जागेवर बघत नसणार किंवा त्यांनी काय कागदपत्र बघितलीत का नाही। पवित्र ठिकाणी जर अशा प्रकारचे उल्लेख होत असले तर हे दुर्दैव आहे देशाचं। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, वडनगे, कोल्हापूर।
तर कोल्हापूरमधला हा जो मुद्दा उपस्थित झाला होता त्या संदर्भात आता दोन्ही गटांचं दोन्ही समाजांचं काय म्हणणं आहे हे आपण बघितलं. पुढची बातमी बीडमधून आहे. बीडमधील मंदिराची जमीन वक्फच्या ताब्यात आहे. कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण बघायला मिळत आहे. कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन जी आहे ती वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे आणि कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फचं अतिक्रमण आहे, ही माहिती अमित शहांनी दिली आहे. ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. वक्फ विधेयकाविरोधात आता मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलेला आहे. हा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला असल्याचं बघायला मिळतंय. तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे आणि असं असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार आहे. हा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असल्याचं बघायला मिळतंय. उबाटाच्या खासदारांमध्ये आम्हाला ते बोलत होते की आम्हाला तर फॉरमध्ये मतदान करायचं आहे. आमची इच्छा तर खूप आहे की या बिलाला सपोर्ट केलं पाहिजे. हा बिल जो आहे हा बिल कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे. 100% त्यांचं मन होतं की मतदान केलं पाहिजे करून आपण एकतर मतदान केलं पाहिजे वक्फच्या बिलच्या समर्थनामध्ये किंवा वॉकआउट जास्तीत जास्त करायला पाहिजे. पण त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे हे काही लोकांचं लागून चाललं आणि त्याचबरोबर काँग्रेसवाले काय बोलतील. आज तर इकडचे ना इधर के ना उधर के अशी परिस्थिती जी आहे ही उबाटाची झाली. हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे. मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या मला पक्षप्रवेश करायचे आहे तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे. लोकसभेमध्ये वक्फ विधेयकावरती मतदानावेळी ठाकरे गटाचा एक खासदार गैरहजर राहिला. नागेश पाटील आष्टीकर हे गैरहजर असल्यानं ते नाराज आहेत का ही चर्चा रंगली आहे. मात्र यावेळेस आष्टीकर आजारी होते आणि म्हणून ते मतदानाला गैरहजर राहिले असा दावा संजय राऊत यांनी केलाय. लोक आमचे गैरहजर होते तर आमचे शिवसेनेचे आष्टीकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहे. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. नाशिक शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याशिवाय ऐन उन्हाळ्यामध्ये शहरामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. अवकाळीचा कांदा द्राक्षांसह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे. बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. 100हून अधिक गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. यामध्ये कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं देखील बघायला मिळते. तर अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे. पावसामुळे टोमॅटो मिरची पिकावरही याचा परिणाम झालेला आहे. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक भुईसपाट झाले. मका पिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांचे पत्रे सुद्धा उडाले आहेत. अहिल्यानगरमध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं असल्याचं देखील बघायला मिळालं. जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. काढणीस आलेला गहू भुईसपाट झालाय. संगमनेर तालुक्यातील पठारबाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात पाऊस झालाय. भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी देखील बघायला मिळते. तर हा पाऊस उन्हाळी भात पिकासह बागायती शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे. तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस झालाय. जिल्ह्यात गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण आहे. प्रचंड उकाड आहे. आज पहाटेपासून वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पावसाची रिपरिप बघायला मिळते. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा आहे. आणखी 5 दिवस अवकाळीचं संकट कायम राहणार आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत शेती पिकांचं नुकसान झालं. काढणीला आलेल्या मक्याचं शेत आडवं झालं. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याचं देखील बघायला मिळतं. सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची. जळगाव महापालिकेतील एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे. तब्बल 43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पालिकेतील जन्म मृत्यू नोंदणी विभागातील हा संतापजनक प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय. गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर 43 बोगस दाखले आहे आणि त्यांच्यावरती बनावट सही करण्यात आलेली आहे. जळगाव मधला हा संपूर्ण प्रकार आहे. जन्म मृत्यू नोंदणी सुद्धा या दाखल्यांवरती आहे. यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे. सुप्रीम कोर्टाचे विद्यमान 33 न्यायाधीश आपली संपत्ती जाहीर करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती त्यांची मालमत्ता जाहीर केली जाणार आहे. तर 1 एप्रिलला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांना आता आपली संपत्ती जी आहे ती जाहीर करावी लागणार आहे. सर्व न्यायाधीशांना आता हा निर्णय लागू असणार आहे. अतिशय मोठी बातमी बनावी लागणार आहे, कारण न्यायाधीशांकडून देखील काही पैसा जो आहे तो घरात ठेवला जातो, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यामुळे एकंदरीत आता ही संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.